दिनांक 26/8/2024 रोजी चंदननगर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये एक महिलाचे मृत शरीर आपल्याला प्राप्त झाला होता। त्यांचे हात, पाय आणि मुंडके हे सर्व कापण्यात आले होते। त्यानंतर जे आहे ते चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये 445/2024 या FIR नंबरप्रमाणे BNS कलम 103 आणि 238 याप्रमाणे प्रायमरी FIR दाखल करण्यात आला। त्यानंतर जे आहे या महिलाचे जे शरीर होता ते अज्ञात होता, अनोळखी होता। त्यामुळे यांच्यासाठी जे आहे सुरुवातीच्या दिवसापासूनच क्राईम ब्रांचचे 5 टीम आणि पोलीस स्टेशनचे 5 टीम असा 10 टीम यांच्यावर सतत जे आहे काम करत होती। यांच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडून जे मिसिंग किंवा असा भांडण याबद्दलचे गुन्ह्याचे जे आहे ते आपल्या हद्दीमध्ये म्हणजे पुणे सिटीच्या हद्दीमध्ये, पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये आणि पिंपरी चिंचवडच्या हद्दीमध्ये, तसंच जे आपल्याकडे सिस्टम्स असतात CCTNS, ICGS हे सर्व सिस्टमवर जे आहे ते हे त्यांची ओळख पटवण्यासाठी प्रयास सुरू होता। आणि या प्रक्रिया दरम्यान जे आहे आपल्याला माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी पण भेट दिली चंदननगर पोलीस स्टेशनला, त्या ठिकाणी मार्गदर्शन केले आणि यामध्ये आपल्याकडून तांत्रिकदृष्ट्याने पुरावे म्हणून सर्व CCTVचे पडताळणी चालू होता। त्यासोबतच हे नदीपात्रामध्ये मिळाली होती मृतदेह, तर त्यामध्ये जे आहे ड्रोनचे मदतीने शूटिंग चालू होता की कुठे आपल्याला यांचे जे कापलेले हातपाय वगैरे सापडतात का किंवा अजून काही आपल्याला पुरावे मिळतो का याबद्दलचे शूटिंग आपल्याकडून चालू होती। तसंच हे जे नदी प्रवाहामधून आलं तर आपल्याकडे जे खडकवासला धरण आहे त्या ठिकाणीचे अधिकारीसोबतही यांच्यामध्ये जे चर्चा करून मदत घेण्याचा प्रयास झालेला आहे। तर अशा प्रकारचे बरेच प्रकारचे तांत्रिक जे आहे दृष्ट्याने यांच्यामध्ये प्रयास चालू होता आणि यांच्यामध्येच आपल्याला जे आहे की 30 तारीखला माहिती मिळाली की असा एक महिला जे आहे ज्यांचं नाव सकीना खान आहे, तर ते मिसिंग झालेलं आहे। आणि त्यानंतर आपला तपासाला एक डायरेक्ट दिशा मिळाली आणि त्यानंतर जे आहे ते त्यांचे भाऊ अशफाक खान आणि त्यांची भाभी यांना जे आहे ते हमीदा खान यांना जे आहे ते डिटेन केल्यानंतर त्यांच्याशी विचारपूस झाली आणि तपासादरम्यान त्यांनी हे जे खूनचे प्रकार आहे ते प्रॉपर्टीचे वादातून करण्यात आलेली आहे असा आपल्याला आतापर्यंतची माहिती मिळालेली आहे आणि यांचे पुढील तपास जे आहे ते आपल्याकडून चालू आहे। थँक्यू सर। त्यांनी खून कसा केला, कधी केला आणि बॉडीचे पार्ट वेगळे कसे केले? डेथचे सरासरी 48 वर्ष आहे आणि आरोपी त्यांचा मोठा भाऊ आहे 51 वर्षाचे आहे आणि त्यांची भाभी जे आहे ते 45 वर्षाचे आहे। भावाने बहिणीचा खून केला आणि त्यांच्यामध्ये भाभीचे पण सहभाग होता, कारण त्या घरामध्ये फक्त हे 3 जणच होता आणि यांचे भांडण काही दिवसापूर्वीपासून चालू होता, कारण यांच्या नावावर प्रॉपर्टी करण्यात आली होती मेहताच्या नावावर, तर त्यामुळे घरामध्ये भांडण होत होता। आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते भांडण होत असताना त्या दिवशी घटनाच्या दिवशी जे आहे ते जास्त त्यांचे भांडण झाले आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते यांचे गला आवळून जे आहे ते आधी हत्या करण्यात आली आणि त्यानंतर जे आहे ते त्यांचे बॉडी पार्ट करून ते जे आहे नदीपात्रामध्ये फेकण्यात आले आहे। आता त्याबद्दलचे अजून आपल्याला कन्फर्मेशन चालू आहे, परंतु धारदार शस्त्राने त्यांचे बॉडी पार्ट्स कट केला आहे। अजून त्यांची जे आहे ते आपल्याकडून जे आहे ते तपास चालू आहे। एक वेळा त्यांचे खात्री, आता हे प्रायमरी माहिती आम्ही सांगितलं, एक वेळ खात्रीशीर माहिती ज्यावेळी यांचे बॉडी पार्ट्स जे आहे अजून सापडणे बाकी आहे आणि आपल्याला हथियार वगैरे जे आहे यांचे जप्त करणे बाकी आहे, त्यानंतरचे बाकीचे जे माहिती आहे ते आपल्याशी शेअर करण्यात येते। बाकीचे बॉडी पार्ट नदीपात्रातच टाकले की काय? त्यांचे आता जे म्हणणं आहे की त्याच ठिकाणी आम्ही जवळ टाकले आहे, परंतु ते आपल्याला सापडायचे आहे। त्यासाठी आता शोध टीम जे आहे ते यांना कोर्टामधून एक वेळ PCR घेतल्यानंतर यांना सोबतच जाऊन त्या ठिकाणी, कारण आता नदीपात्र आहे तिथे जे आहे झाड वगैरे भरपूर आहे, तर तिथे जाऊन यांना नेमके कोणत्या ठिकाणी टाकला आहे ते आपल्याला शोध घ्यावा लागतो। खून नेमका कशाने केला, म्हणजे शस्त्रांनीच केला आहे का? नाही, गला आवडून केला, रस्सीच्या सहायताने गला आवडून, म्हणजे स्ट्रँग्युलेशन आहे अंग्रेजीमध्ये जर म्हटलं स्ट्रँग्युलेशन म्हणून। समजलं कसं नाही, म्हणजे एवढं सगळं घरात होतं, अगदी ते
स्लम एरिया आहे, चिटकून घरं आहे, शेजारी आवाज कसं लीड तुम्हाला रिवॉर्ड डिक्लेअर केल्यानंतर मिळाले की आधी मिळाले? यांचे 3-4 फॅक्टर झाले. एक तर आपल्याला जे आहे ते तांत्रिकदृष्ट्याने आपला तपास चालू होता, त्यांचे जे आहे ते एक चांगले प्रतिसाद मिळाला. त्यानंतर जे आहे रिवॉर्डही डिक्लेअर करण्यात आला, त्यांचेही मिळाला. आणि आपल्याकडून जे पोस्टर्स वगैरे गेले त्यामुळे त्यांची जे नातेवाईक जी होती भाची, त्यांना हे माहिती कळाली आणि त्यानंतर त्यांनी जे आहे ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दिलेली आहे. आणि ते जसा एक वेळ आपला मिळाला हे माहिती की तिथे एक अशी प्रकारची मिसिंग जे की आपल्यासे मिळत जुळत हे होत आहे, तर लगेच त्यांच्यावर काम करणे सुरू करण्यात आलं. आणि काम करणं सुरू झालं की आपल्याला म्हणजे यांचे जे भाऊ आहे त्यांना उचललं की त्यांचे विचारपूस केल्यानंतर त्यांनी नंतर यांची घटनाची सविस्तर माहिती दिली. आता घटनाचे फक्त आपल्याकडे माहिती आलेली आहे आणि त्यांचे जे हे आहे पुरावे जे आहे की जसं बॉडी पार्ट्स असेल, हथियार असेल, ते आपल्याला आता जप्त करायचे आहे. त्यांची भाची लागतात रिलेशन्समध्ये, जे मैताची भाची, त्यांनी 30-8ला दिली. तर त्यानंतर जे आहे ते आपल्याकडून शोधाशोध सुरू झाला आणि त्यांचे अंती जे आहे हे दोघांना जे आहे ते अरेस्ट करण्यात आलेले. घटना आता ते सांगतात की जे आहे 25चे रात्री बरोबर 23चे रात्री झालेलं आहे. 23चे बॉडी त्यांनी 26चे म्हणजे 25चे रात्री, आता वेगळे वेगळे सांगत 23चे रात्री सांगत आहे. तर आपल्याला आता कन्फर्म करायचे आहे ते. हां नाही, त्यांनी सांगितलं आता आम्ही टाकले आहे, परंतु अजून कोणाचे सहभाग आहे का ते आपल्याला थोडं निष्पन्न करायचे आहे. म्हणजे एक वेळ खात्रीशीर पटल्यानंतरच आपण सांगू शकतो की यांच्यामध्ये अजून कोणाचे सहभाग आहे का. हां हसफाकचे काय ते वय तर 51 आहे. थांबून तिकडे ना काम काय काम काय काम पार्ट टाइम आणि वॉचमन टाईप वगैरे पण काम करतो, गॅरेजमध्ये काम करतो. हां नाही, त्यात एक घरामध्ये 3घच लोक होता, तर त्यांच्यामध्ये मैं तर अनमॅरिड आहे. नाही, काही काम वगैरेची माहिती अजून नाही मिळाली. हां म्हणजे असंच थोडाफार काहीतरी काम करतात ते, बाकी काही असं काही नाही. भांडण झाली ना, भांडण दरम्यानच केलेलं आहे. नाही, हे तर मानतो की अशफाक जे आहे ते आम्ही केलेलं आहे. अजून आपल्याला त्यांच्यामध्ये अजून रोल आहे का कोणाचे ते तपासायचे आहे. किती तुकडे केले, किती तुम्ही बॉडी पार्टचा शोध घेताय ते काय सांगितलं नाही, आपल्याला जे बॉडी मिळाली त्यांच्यामध्ये दोन्ही हात नव्हता, इथून दोन्ही पाय नव्हता एकदम जवळपासून, आणि हेड नव्हता. तर हे 5 पार्ट तर मिसिंग आहेच. आता त्यानंतरही अजून काही केलं असतील तर ते आपल्याला जे आहे त्यांचे विचारपूस किंवा घटनास्थळ जेथे त्यांनी टाकलं आहे तिथे गेल्यानंतर कळतील. संपत्तीचा वाद ज्या ठिकाणी राहतात तिथलाच होता का, अजून दुसरा कुठला होता? तिथलेच ते जे घर वगैरे आहे यांच्या नावावर यांची आईने केलं होता, त्यापासून यांचे वाद सुरू होता. अजून काही दागिने वगैरे जे आहे यांनाच मिळाला होता. तर हे सर्व गोष्टीमुळे घरामध्ये ते म्हणजे काही कोणी हे नाही आहे, ते गरीबच सारखे माणूस आहे. म्हणजे काही पैसे वगैरे जास्त नाही आहे, कमी पैसेचेच हे आहे, परंतु त्याचमुळे यांचे वाद व्हायचे. कधी नावावर कधी केलं होतं? तुम्ही म्हणता की नावावर केलं होतं त्यांच्या नावावर कधी केलं होतं? हे सर्व गोष्टीचे अजून व्हायचे आहे तपास. आता फक्त त्यांच्या नावावर केलं त्यामुळे आमचे वाद व्हायचे आणि वाद बरेच दिवसापासून चालू होता. सकीना खान यांच्या नावावर ते घर केलं होतं किंवा दागिने केले होते, हे कधी केले होते? तेच ते सांगतो की ते सांगितलं यांच्या नावावर केलं होतं. नेमके कधी केलं, कधी रजिस्ट्री झाली, ते सर्व जे आहे आपल्याला तपासामध्ये असून हां मुले मुली आहे ते बाहेर शिकतात. ते बाहेर गावाला शिकतात, कुठे काही ते काय म्हणतात जमातमध्ये शिकतात असं सांगितलं. घटनेच्या दिवशी हे फक्त तिघे होते आतापर्यंतची माहितीनुसार. नाही, आता रिकव्हरी काहीच नाही. आता आपल्याला कहाणी जे आहे स्टोरी काय झाली होती ते कळाले आहे. आता जप्तीची प्रोसेस आता PCR घेतल्यानंतर सुरू होणार आहे. आयडेंटिफिकेशन चॅलेंज आहे तुमच्यासमोर, बाकी काही बॉडी पार्ट नाही आहे, हेड नाही, बाकी काही नाही. आयडेंटिफिकेशन कसं प्रूव्ह करणार? नाही, आपण DNA सॅम्पल घेऊन ठेवले आहे. ते भावाचे सॅम्पल घेऊन ते मॅच करण्याचे हे होणार आहे. तर आता प्रथमदृष्ट्या जे हे स्टोरी क्लिअर झालेली असं दिसते, परंतु अजून जे पुरावे आहे हे सर्व अजून पुढे जे आहे ते आपल्याला हस्तगत करायचे आहे. आणि जे DNA सॅम्पल वगैरे ठेवलं आहे त्यांच्यामुळे हेच आहे ते महिला ते आपल्याला खात्री करायची आहे. यांच्यामध्ये सरासरी आपण जे आहे 100 लोक लावला होता, अधिकारी अंमलदार सर मिळून. 5 टीम क्राईम ब्रांचचे आणि 5 टीम जे आहे ते झोन 4चे.
गुन्हे शाखेचं यश आहे का झोन 4चं यश आहे? यश कुणाचं? टीमचे यश आहे. यश नेमकं कोणाचं? नाही, टीमचे यश आहे. टीमने चांगली काम केलेली आहे आणि पूर्णपणे सुरुवातीपासून जे आहे ते यांच्यामध्ये खूप मेहनतने काम करत होते. यांच्यामध्ये बरेच डेटा, आता आम्ही डेटा शेअर करणे, बरेच डेटाबेस यांच्यामध्ये तपासण्याचे काम आपल्याकडून करण्यात आलेलं आहे. या प्रकरणामध्ये 2 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं. येस, ते कुणाला दिलं जाणार आहे काय? ते आता आपल्या टीमला जातील. ते एक वेळ आपण करू की कोणाचे किती जास्त सहभाग झाला तर त्यांना थोडा जास्त मिळते, ज्यांचे कमी होतं थोडा कमी मिळते. इन्फॉर्मेशन ज्यांनी दिली त्यांना रिवॉर्ड त्यांनाही मिळतील ना. असा टीम म्हणजे हे टीम एफर्ट झाला. असा स्पेसिफिक जे आहे सांगता येत नाही की पर्टिक्युलर हे पर्सनने डिटेक्ट केला आहे. टीम वर्क होता तर टीमला मिळाला पाहिजे तसं. सर, यांना ते आरोपी अशफाक खान हमीदकर, त्याला किती मुलं आहेत, कुठं राहतील? एक मुलगा एक मुलगी मला आता सांगण्यात आली. आता ते सर्व गोष्टी म्हणजे आता हे प्रायमरी माहिती देतो. आता हे सर्व कन्फर्म व्हायचे आहे आपल्याला. त्याचं म्हणजे हे फक्त त्या दिवशी घरात नव्हते का, एरवी घरात असतात त्या दिवशी घरात नव्हते, असं काही आहे का? तेच सांगितलं ना की त्या दिवशी आतापर्यंत जे प्रथमदृष्ट्या माहिती मिळाली त्या दिवशी हे फक्त तिघे होते. बाकी लोक कुठे होते हे सर्व अजून आपल्याला चौकशी करून निष्पन्न करायचे अजून कोणी होता का यांच्यासोबत. हे म्हणजे आता प्राथमिक माहिती आपल्याकडे शेअर करण्यात आलेली आहे. अजून यांच्यामध्ये बरेच मुद्दे आहे जे व्हेरीफाय करायचे आहे, पुरावे हस्तगत करायचे आहे. त्यांचे महिलाचे अजून जे आहे ते DNA सॅम्पल से मॅच होऊन नेमके तेच महिला आहे का हे सर्व अजून आपल्याला खात्री करायची. सर, पूरा हादसा क्या है? 26 अगस्त 2024 के दिन चंदन नगर पुलिस स्टेशन को इन्फॉर्मेशन मिली थी कि एक महिला का मृत शरीर जो है नदी के घाट पे मिला हुआ है. उसके बाद हमारी टीम वहाँ पे गई और उनको एक मृत शरीर जिसके हाथ, पैर और गला कटा हुआ, ऐसा सिर्फ बीच का जो बॉडी पोर्शन है वो मिला था. इस घटना की गंभीरता को देखते हुए इमीडिएटली जो है सो इसमें FIR 445/2024 ये FIR नंबर के हिसाब से BNS कायदा के कलम 103 और 238 इसके अनुसार FIR दर्ज की गई और इसके इन्वेस्टिगेशन के लिए क्राइम ब्रांच की 5 टीम और जोन 4 की 5 टीम लगाई गई थी. और इस इन्वेस्टिगेशन के दौरान जो है जितने भी पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड इसके जितने भी मिसिंग कंप्लेंट्स थी उसका जो है सो विश्लेषण किया गया. इसके अलावा CCTNS, ICJS यहाँ पे जो मिसिंग थे उनका भी विश्लेषण किया गया. इसके बाद टेक्निकल इन्वेस्टिगेशन का प्रयास किया गया जिसके अंदर जो है सो ड्रोन से नदी के घाट की शूटिंग और वीडियो रिकॉर्डिंग की गई कि उसमें कोई जो है सो हमें इनका ऑर्गन, बॉडी ऑर्गन जो मिसिंग है वो मिलता है क्या. उस रास्ते पे आने वाले सारे CCTV फुटेज जो है सो चेकिंग का काम किया गया. जितने ब्रिजेज अप्रोच होते हैं वहाँ का CCTV फुटेज लेके उसको चेकिंग करने का काम किया गया. इसके अलावा खड़कवासला डैम से चूँकि ये रिलेटेड लग रहा था कि उधर से बॉडी कहीं बह के आया है क्या, तो खड़कवासला डैम के जो अधिकारी थे उनसे भी इसके बारे में चर्चा करके उनकी भी जो है सो मदद लेने का प्रयास किया गया. इस तरह से बहुत सारे टेक्निकल जो है सो इन्वेस्टिगेशन इसमें करने का प्रयास किया गया. और इसी प्रयास के दौरान जो है सो 30 अगस्त को हमें इन्फॉर्मेशन मिली कि ऐसी एक महिला जो है सो शिवाजी नगर पुलिस के एरिया से मिसिंग हुई है. फिर उसका बारे में जो है सो ज़्यादा एनालिसिस करके उसका लीड लेके इसमें फर्दर इन्वेस्टिगेशन हुआ. और अभी तक के प्राथमिक जो हमें इन्फॉर्मेशन मिला है कि ये जो महिला जिसकी बॉडी हमें मिली थी उसका नाम सकीना खान है और उसके भाई अशफाक खान और भाभी हमीदा खान, ये दोनों ने घर में प्रॉपर्टी के ऊपर से हुए डिस्प्यूट की वजह से इसकी हत्या की है. और हत्या करने के बाद जो है सो इसका एविडेंस नष्ट करने के लिए और इसका आइडेंटिफिकेशन ना हो इसके लिए उसका बॉडी पार्ट कट करके उसको नदी में डाल दिया गया था जिससे कि ये किसी को पता ना चले. तो ऐसी हमें इन्फॉर्मेशन मिली है और इसका जो है सो इन्वेस्टिगेशन और अभी चालू है. इसमें दोनों को अरेस्ट किया गया है, अशफाक खान और हमीदा खान को, और आगे की कार्रवाई इसमें चालू है. आरोपी असतील खाली तर आम्हाला
कोर्टामध्ये चाललं तर कोर्टाने पण 2 वाजता पडावं नेमके आपला ते झाला मॅच गेले काय नाही गेले